नमस्कार. गावाबाहेर शेताच्या बांधावर लाल शेंदूर लावलेला एक दगड, ना भव्य मंदिर, ना घंटा, ना आरती. तरीही सूर्य मावळला की त्या जागेवरून जाताना अनेकांची पावलं आपोआपच मंदावतात. न कळत हात जोडले जातात. हा लाल शेंदूर लावलेला दगड म्हणजे असतो म्हसोबा. म्हसोबा म्हणजे नेमकं काय? तो केवळ देव नाही, तो गावाच्या सीमांचा रक्षक, शेतीचा पहारेकरी आणि आपल्या पूर्वजांच्या सामूहिक बुद्धीचा पुरावा आहे. पूर्वी गावं जंगलाने वेढलेली होती. शेतं दूरवर पसरलेली होती. रानडुक्कर, नीलगाय, चोर, रोगराई यासारखी संकट ही रोजची होती. प्रत्येक बांधावर पहारेकरी ठेवणं शक्य नव्हते. मग लोकांनी त्या सीमाच पवित्र केल्या. एक दगड ठेवला, त्या दगडाला शेंदूर लावला आणि सांगितलं की ही जागा आहे म्हसोबाची. ही फक्त श्रद्धा नव्हती, ही एक सामाजिक यंत्रणा होती. विज्ञान सांगतं, जेव्हा एखाद्या जागेला धार्मिक अर्थ दिला जातो, तेव्हा लोक तिथं अधिक जबाबदारीने वागतात. तो भाग स्वच्छ ठेवतात, नियम पाळतात, शेतातून चोरी करत नाहीत. समाजशास्त्रात याला कलेक्टिव्ह बिहेवियर म्हणतात, म्हणजेच सामूहिक शिस्त. म्हणजे म्हसोबा हा फक्त देव नव्हता, तो एक इशारा होता. ही जमीन आपली आहे, तिची राखण सगळ्यांनी करायची आहे. पण आजही काही गोष्टी लोक हळूहळू सांगतात. रात्री उशिरा म्हसोबाच्या जागेजवळून जाताना अचानक कुत्री भुकायला लागतात. कधी शांत हवेतही झाडाची फांदी हलते आणि कधी कधी असं वाटतं जणू कुणीतरी बांधावर उभं राहून आपल्याकडे पाहते. विज्ञान सांगतं, अंधारात मानवी मेंदू सावल्या आणि अस्पष्ट आकारांना जिवंत आकृती समजतो. यालाच पॅरेडोलिया म्हणतात. पण भावना विज्ञानापेक्षा वेगळ्या असतात. आजही अनेक वृद्ध शेतकरी पेरणीच्या आधी पहिली माती म्हसोबाला वाहतात. कारण त्यांच्यासाठी तो दगड नाही, तो त्यांच्या वडिलांचा घाम आहे, आईनं तयार केलेलं अन्न आहे आणि पिढ्यानपिढ्या जपलेली जमीन आहे. जेव्हा आधुनिक विज्ञान नव्हतं, तेव्हा आपल्या पूर्वजांनी श्रद्धेच्या माध्यमातून सुरक्षा, शिस्त आणि पर्यावरण संरक्षण निर्माण केलं. म्हणून गावाबाहेर शेंदूर लावलेला म्हसोबा हा फक्त देव नाही, तर तो आपल्या इतिहासाचा, शेती संस्कृतीचा आणि श्रद्धेत लपलेल्या विज्ञानाचा जिवंत पुरावा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.